नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 5वे निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणातील मध्यगा संपात बिंदूचे सूत्र म्हणजेच सेंट्रॉइड फॉर्म्युला आपण अभ्यासणार आहोत आणि त्यावरील सराव संच 5.2 मधील काही उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. सराव संच 5.2 मधील प्रश्न 7, 8 आणि 9 आपण सोडवणार आहोत. आपण मध्यगा संपात बिंदूचे सूत्र पाहूया. सेंट्रॉइड फॉर्म्युला. समजा बिंदू ए बी सी हे त्रिकोण एबीसीचे शिरोबिंदू असून रेख एडी ही या त्रिकोण एबीसीची मध्यगा आहे. मध्यगा आहे म्हटल्यानंतर बिंदू डी हा बाजू बीसीचा मध्यबिंदू होईल. तेच इथे सर्व लिहिलेलं आहे. बिंदू ए बी सी चे निर्देशक आपण अनुक्रमे x1 y1 x2 y2 आणि x3 y3 असे मानलेले आहेत आणि बिंदू डी हा बीसीचा मध्यबिंदू आहे इथे लिहिलंय आणि बिंदू जी जो आहे तो या त्रिकोण एबीसीचा मध्यगा संपात आहे. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाला 3 मध्यगा असतात आणि तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात म्हणजेच एकाच बिंदूत छेदतात. मग इथे त्रिकोण एबीसीची एकच ही एडी मध्यगा दाखवलेली आहे. अशा बी बिंदूतून आणि सी शिरोबिंदूतून पण आपल्याला मध्यगा काढता येतील आणि या त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा या बिंदू जी मध्ये छेदतात म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा ज्या बिंदूत एकमेकांना छेदतात त्या बिंदूलाच संपात बिंदू मध्यगा संपात बिंदू म्हणतात. त्याप्रमाणे इथे बिंदू जी हा या त्रिकोण एबीसीचा मध्यगा संपात आहे म्हणजे तिन्ही मध्यगांचा हा सामायिक छेदन बिंदू आहे. म्हणजेच इथे जी चे निर्देशक आहेत ते आपण एक्स वाय असे मानलेले आहेत. मग या ठिकाणी त्रिकोण एबीसीच्या तीनही शिरोबिंदूंचे जर निर्देशक आपल्याला दिलेले असतील तर आपण त्याच्या मध्यगा संपात बिंदूचे म्हणजे जी चे निर्देशक आपण पुढील सूत्राने इथे काढू शकतो आणि ते सूत्र असं आहे की आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्यात आणि ए बी सी या त्रिकोण एबीसीचे तीनही शिरोबिंदूंचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत. त्यावेळी आपण जी चे निर्देशक काढू शकतो म्हणजेच एक्स आणि वायच्या किमती आपण या सूत्राने काढू शकतो. हे सूत्र असं आहे मध्यगा संपात बिंदूचं की एक्स बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 आणि y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 या सूत्राने आपण या जी चे निर्देशक काढू शकतो आणि यावरील उदाहरणे आपण 5.2 मधील प्रश्न 7, 8, 9 या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. सेंट्रॉइड फॉर्म्युला. लेट पॉइंट ए बी सी are the vertices of triangle ABC and segment AD is the median of this triangle ABC. Point D is a midpoint of side BC. Point G is the centroid of triangle ABC. Centroid means all the three medians meet at point G. This point G is called as centroid of the triangle ABC. And the coordinates of this centroid G are x, y, and here we have to find the coordinates of centroid by using this centroid formula, and the formula is x is equal to x1 plus x2 plus x3 upon 3 and y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. So by using this formula we can find the coordinates of this centroid G, and here the coordinates of the vertices of this triangle ABC are given and we have to find the coordinates of this centroid G. By using this formula, we will solve some examples from practice set 5.2 here. Question number 7, 8 and 9. These three questions we will solve here. आपण सराव संच 5.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.2 मधील प्रश्न 7वा सोडूया. खाली त्रिकोणांचे शिरोबिंदू दिलेले आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा. यातील पहिलं उदाहरण दिलेलं आहे. 3 बिंदूंचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत त्रिकोणाच्या शिरोबिंदूंचे. पहिला निर्देशक दिलेले आहेत -7, 6. दुसरा बिंदूचे निर्देशक आहेत 2, -2 आणि तिसऱ्या बिंदूचे निर्देशक आहेत 8, 5. या प्रश्न 7व्यामध्ये एकूण 3 उदाहरणं दिलेली आहेत. त्यातील मी 2 उदाहरणे तुम्हाला सोडवून दाखवतो. याप्रमाणे तिसरं उदाहरण तुम्हाला सोडवता येईल.
पहिलं उदाहरण सोडूया. इथे जे 3 बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंचे, तर त्यांना मी अनुक्रमे ABC अशी नावं घेतलेली आहेत. म्हणजेच बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C हे त्रिकोण ABCचे शिरोबिंदू आहेत. आणि या त्रिकोण ABCचा बिंदू G त्याचे निर्देशक घेतलेत XY हा मध्यगा संपात बिंदू आहे. मग या ठिकाणी मी सुरुवातीला असं मानलेलं आहे की या तिन्ही शिरोबिंदूंचे जे निर्देशक दिलेले आहेत त्यांना मी अनुक्रमे ABC नावं घेतली आणि त्यांच्या डोक्यावरच मी त्या निर्देशकांना X1, Y1, X2, Y2 आणि X3, Y3 असं अनुक्रमे लिहिलेलं आहे. आणि बिंदू G जो आहे तो त्रिकोण ABCचा मध्यगा संपात आहे की ज्याचे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत. तो मी XY असे त्यांच्यासाठी अक्षरं घेतलेली आहेत. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी हेच गणित सोडवताना सुरुवातीला असं लिहितील की point A in bracket -7, 6, B in bracket 2, -2 and C in bracket 8, 5 are the vertices of triangle ABC, and here we have to find the coordinates of centroid. So let G in bracket XY is the centroid of this triangle ABC, and here the letters for these vertices are the coordinates of these vertices are X1, Y1, X2, Y2 and X3, Y3 respectively. मग आता मध्यगा संपात बिंदूचं सूत्र वापरूया. म्हणून लिहिले मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार, म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. मग फॉर्म्युला लिहिला x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 आणि y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3. यामध्ये या किमती ठेवायच्या. आपण x1, y1, x2, y2 आणि x3, y3 मानलेला आहे आणि जी चे निर्देशक आहेत XY. मग याप्रमाणे इथे किमती ठेवल्या. म्हणजेच x बरोबर, कारण x आणि y च्या किमती काढायच्या त्यामुळे ती अक्षरं तशीच ठेवली. x बरोबर x1, x2, x3 या किमती आपल्याला माहिती आहेत त्या या इथे ठेवलेल्या आहेत. x1 ची किंमत -7 आहे, x2 ची किंमत 2 आहे आणि x3 ची किंमत 8 आहे छेद 3. इकडे y1, y2, y3 च्या किमती ठेवल्या 6 -2 आणि y3 ची किंमत 5 छेद 3. मग आता हे पुढे सोडवूया. म्हणजेच x बरोबर इथे -7 तसेच ठेवले, 8 आणि 2 ची बेरीज केली 10 झाली छेद 3 तसाच आहे. इकडे y बरोबर 6 ला 6 तसंच आहे. इथे कंसाबाहेर अधिक चिन्ह आहे, अधिक गुणिले वजा, कंस म्हणजे गुणिले आहे, म्हणजे अधिक गुणिले वजा भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो, त्यामुळे इथे -2 आला हिशोब यांचा, अधिक 5 तसेच आहे. पुढच्या पायरीला सोडूया. म्हणून इथे -7 अधिक 10 अंशात आहेत त्यांचा हिशोब होईल. भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी, 10तून 7 गेले 3, छेदातले 3 तसेच आहेत. इकडे कॉमा देऊन लिहिलं y बरोबर 6तून 2 गेले 4, हे 5 तसेच ठेवले छेद 3 तसाच आहे. म्हणजेच x बरोबर इथे भाग गेला 3 1 3 आणि 3 1 3, छेदातला 1 लिहिण्याची गरज नाहीये, म्हणजे x बरोबर 1 उत्तर आलं, अंशातला 1 फक्त लिहिलाय. आणि इकडे y बरोबर 4 अधिक 5 यांचा हिशोब झाला 9 छेद 3 आणि 9 छेद 3 म्हणजेच इथे भाग गेला 3 1 3, 3 3 9, म्हणजेच y बरोबर 3 उत्तर आलं, छेदातला 1 लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच जी चे निर्देशक आहेत XY, म्हणजेच त्या किमती आपल्याला मिळाल्यात 1 3, म्हणजेच जी कंसात 1 3 हा या त्रिकोण ABCचा मध्यगा संपात बिंदू आहे. जी त्याचे निर्देशक आहेत 1 3. Here G is a centroid of this triangle ABC and the coordinates of point G are 1, 3. So this is the final answer. आता प्रश्न 7व्यातीलच दुसरं उदाहरण सोडूया. इथे त्रिकोण ABCचे निर्देशक आपण दिलेले आहेत असं मानूया. म्हणजे दिलेले जे 3 बिंदूंचे निर्देशक आहेत ते आपण त्रिकोण ABCचे शिरोबिंदू आहेत असं जरा सुरुवातीला मानलं. बिंदू A चे निर्देशक घेतले 3 - 5, त्यांना x1 y1 म्हटलं. B चे निर्देशक 4 3 आहेत, त्यांना मी x2 y2 मानलं. आणि C चे निर्देशक आहेत 11 - 4, त्यांना मी x3 y3 मानलं. हे त्रिकोण ABCचे शिरोबिंदू आहेत. आणि या त्रिकोण ABCचा G कंसात XY याचे निर्देशक घेतले, हा मध्यगा संपात बिंदू आहे असं मी मानलं. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील A in bracket 3 - 3 that is x1 y1, B in bracket 4 3 that is x2 y2, and C in bracket 11 - 4 that is x3 y3. These are the vertices of triangle ABC, and let G in bracket XY is the centroid of this triangle ABC. मग याप्रमाणे आपण सर्व अक्षरं घेतलेली आहेत, तिन्ही बिंदूंचे निर्देशक घेतलेले आहेत. सेंट्रॉइड म्हणजेच मध्यगा संपात आहे तो
जी घेतलेला आहे, त्याचे निर्देशक एक्स वाय आहेत. मग आता मध्यगा संपात बिंदूचं सूत्र वापरलं, सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरला, बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजेच मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार सूत्र लिहिलं. एक्स बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 आणि y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3. मग या सूत्रात या किमती ठेवूया. म्हणजेच x बरोबर 3 अधिक 4 अधिक 11 x1 x2 x3 च्या किमती ठेवल्या छेद 3 कॉमा y बरोबर इथे y1 ची किंमत वजा 5 आहे. मग y बरोबर वजा 5 3 आणि वजा 4 याप्रमाणे किमती ठेवल्या छेद 3 तसाच आहे. पुढे सोडूया. म्हणून x बरोबर यात अंशातल्या तिघांची बेरीज झाली 11 आणि 4 15 आणि 3 18 छेद 3 तसाच आहे. y बरोबर इथे वजा 5 अधिक 3 यांचा हिशोब प्रथम करून घेतला. भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी, 5तून 3 गेले 2 उरले, मोठ्या संख्येचं चिन्ह इथे वजा दिलं. इथे अधिक गुणिले वजा आहे म्हणजे भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो, मायनस असतो, ऋण म्हणजे 4ला 4 तसेच आहेत. म्हणजेच पुढच्या पायरीला आपण यांचा हिशोब इथे केला. इथे भाग गेला 3 1 3 3 6 18 म्हणजेच x बरोबर 6 मिळाले. आणि इकडे यांचा हिशोब आपण इथे केलेला वजा 2, हे अधिक गुणिले वजाचा गुणाकार इथे वजा 4 झालेला आहे. यांचा हिशोब इथे पुढच्या पायरी झाला. समान चिन्ह आहे म्हणजे बेरीज झाली, 2 आणि 4 ची बेरीज 6, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा छेद 3 तसाच आहे. म्हणजेच x बरोबर 6 मिळाले. इकडे आले y बरोबर वजा 6 छेद 3, इथे भाग गेला 3 1 3 3 2 6 म्हणजेच y बरोबर वजा 2 मिळाले आणि इकडे x बरोबर 6 आहेत. मग x आणि y म्हणजेच आपल्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक आहेत, म्हणजेच g चे निर्देशक आहेत. म्हणून उत्तर अंतिम उत्तर असं लिहायचं g कंसात 6 वजा 2 हे मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक आहेत. म्हणजेच पॉइंट G जो आहे तो आपला सेंट्रॉइड आहे आणि सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे होते. सो कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड G आर 6 - 2. दिस इज द फायनल आन्सर. इथे प्रश्न 7व्या मध्ये मी 2 उदाहरणं सोडवून दाखवलेली आहेत मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार म्हणजे सेंट्रॉइड फॉर्म्युलानुसार. याप्रमाणे यातील तिसरं उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. आता सराव संच 5.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.2 मधील प्रश्न 8वा सोडूया. त्रिकोण एबीसीचा जी हा मध्यगा संपात आहे. ए बी व जी यांचे निर्देशक अनुक्रमे वजा 14 वजा 19 3 5 आणि वजा 4 वजा 7 असे दिलेले आहेत. तर बिंदू सी चे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न असा आहे. इन ट्रायंगल एबीसी जी इन ब्रॅकेट -4 -7 इज द सेंट्रॉइड इफ ए इन ब्रॅकेट -14 -19 अँड बी इन ब्रॅकेट 3 5 देन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट सी. या ठिकाणी आपल्याला त्रिकोण एबीसीचे निर्देशक मध्ये ए आणि बी चे निर्देशक दिलेले आहेत आणि सी चे निर्देशक काढायचे. मग याप्रमाणे मी लिहिलं. ए कंसात वजा 14 वजा 19 त्यांच्या डोक्यावर त्यांचे निर्देशक x1 y1 असे मानले. बी चे निर्देशक 3 5 आहेत, त्यांच्या डोक्यावर मी x2 y2 असं त्यांच्यासाठी मानलेले आहेत अक्षर. आणि सी चे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत म्हणजे ते निर्देशक मी x3 y3 असे मानलेले आहेत. आणि जी चे जे निर्देशक आहेत तेही गणितात दिलेले आहेत वजा 4 वजा 7, त्यांच्यासाठी मी अक्षर घेतलेली आहेत xy. मग मध्यगा संपात बिंदूचं सूत्र वापरायचं आहे म्हणजे सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि सुरुवातीला जशी इथे अक्षरं मानलेली त्याप्रमाणे अक्षर मानून आता मध्यगा संपात बिंदूचं सूत्र वापरायचं आहे आणि सूत्रात किमती ठेवून उत्तर काढायचं आहे. मग इथे आपण हे सूत्र वापरलं. x बरोबर x1 + x2 + x3 अपॉन 3 आणि y बरोबर y1 + y2 + y3 अपॉन 3. या किमती सर्व आपण इथे ठेवूया. x1 x2 x3 या त्यांच्या जागेवर ठेवल्या. x ची किंमत इथे दिलेली वजा 4 ती डाव्या बाजूला ठेवली. x1 ची किंमत आहे वजा 14, x2 ची किंमत आहे 3 आणि x3 ची किंमत काढायची त्यामुळे x3 तसा छेद 3 कॉमा y ची किंमत इथे वजा 7 दिलेली ती y च्या जागी इथे ठेवली. y1 ची किंमत आहे वजा 19 ती ठेवली. y2 ची किंमत 5 आहे आणि y3 आपल्याला काढायचं आहे त्यामुळे y3 ला y3 अक्षर तसंच ठेवलेलं आहे. मग पुढे सोडूया. हे 3 छेदात होते ते डावीकडे घेतले त्यामुळे ते गुणाकारात आले. वजा 14 आणि अधिक 3 यांचा हिशोब झाला. भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी होईल. 14तून 3 गेले 11 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा अधिक x3 तसेच आहेत कॉमा इथे वजा 7 आणि ह्या 3चा गुणाकार होईल म्हणजे 3 इकडे घेतले डावीकडे ते गुणाकारात आले. आणि इथे यांचा हिशोब झाला. वजा 19 अधिक 5 भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी होईल. 19 मधून 5 गेले 14. मोठ्या संख्येचं चिन्ह इथे उत्तराला दिलं. y3 ला y3 अधिक तसाच आहे. मग पुढच्या पायरीला सोडवलं. इथे यांचा गुणाकार झाला. वजा 4 गुणिले 3 इथे वजा 12 वजा बरोबर
-11 तसेच आहेत, अधिक x3 कॉमा इथे या दोघांचा गुणाकार झाला -21 बरोबर -14 अधिक y3 उजव्या बाजूला तसेच आहेत. मग पुढे सोडवलं इथे -12 तसेच आहेत, हे -11 आहेत ते डावीकडे घेतले, पुढच्या पायरीला ते अधिक झाले बरोबर x3 आहे तसंच आहे. इकडे -21 डावीकडे तसेच आहेत, -14 ला डावीकडे घेतलं ते प्लस झाले, y3 ला y3 उजवीकडे तसाच आहे. पुढे भिन्न चिन्ह वजाबाकी झाली, 12तून 11 गेले 1, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा बरोबर x3. इथेही तसंच आहे, भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होईल, 21 मधून 14 गेले 7, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला दिलं वजा, y3 ला y3 उजवीकडे तसाच आहे. म्हणजेच x3 ची किंमत मिळाली -1 आणि y3 ची किंमत मिळाली -7 आणि आपल्याला x3 y3 म्हणजेच आपण आपले C बिंदूचे निर्देशक मानले होते x3 y3 म्हणजेच बिंदू C हा त्रिकोण एबीसीचा एक शिरोबिंदू आहे आणि त्याचे निर्देशक झाले -1 -7. कारण आपण सुरुवातीला इथे म्हटलेलं होतं की बिंदू C चे निर्देशक x3 y3 आहेत आणि तीच किंमत इथे आपण काढलेली आहे. आता C चे निर्देशक झाले -1 -7, हेच आपलं अंतिम उत्तर आहे. In this example, we have assumed that point C is a vertex of triangle ABC and the coordinates of point C are x3, y3, and here we have to find the coordinates of this point C, which are x3, y3, and here the values of x3 and y3 are -1, -7. So C is the vertex of this triangle ABC having coordinates -1, -7. So this is the final answer. सराव संच 5.2 मधील प्रश्न 9 आपण सोडूया. मध्यगासंपात दिलेला आहे G बिंदू, त्याचे निर्देशक आहेत 1, 5 असलेल्या या त्रिकोणाचे A बिंदूचे निर्देशक दिलेत h-6, B चे निर्देशक दिले 2, 3 आणि C चे निर्देशक आहेत -6 K असे शिरोबिंदू आहेत त्रिकोण एबीसीचे. G त्यांचा मध्यगासंपात दिलेला आहे, तर आपल्याला h आणि K ची किंमत काढायची आहे. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी हे उदाहरण असं दिलेलं आहे. A in bracket h, -6, B in bracket 2, 3 and C in bracket -6K are the coordinates of vertices of a triangle whose centroid is G, 1, 5. Find the values of h and K here. म्हणजेच इथे त्रिकोण एबीसीचे तीनही शिरोबिंदू आपल्याला दिलेले आहेत, त्यांचे निर्देशक दिलेले आहेत आणि G जो आहे तो मध्यगासंपात आहे म्हणजे सेंट्रॉइड आहे, त्याचे निर्देशक पण आपल्याला दिलेले आहेत आणि मध्यगासंपात बिंदूचं सूत्र वापरून आपल्याला h आणि K च्या किमती इथे काढायच्या आहेत. मग मध्यगासंपात बिंदूचं सूत्र लिहिलं म्हणजेच सेंट्रॉइड फॉर्म्युला इथे लिहिला. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला x बरोबर x1 + x2 + x3/3 आणि y बरोबर y1 + y2 + y3/3 हे सूत्र वापरलं मध्यगासंपात बिंदूचं, म्हणजे सेंट्रॉइड फॉर्म्युला इथे वापरलाय. आता यामध्ये या किमती ठेवूया. ABC जे त्रिकोण एबीसीचे शिरोबिंदू आहेत त्यांना मी अनुक्रमे x1 y1 x2 y2 आणि x3 y3 घेतलेला आहे आणि जी चे जे निर्देशक आहेत त्यांना आपण xy अशी अक्षरं वापरलेली आहेत. मग सूत्रामध्ये या सर्व किमती आपण ठेवूया. x ची किंमत इथे दिलेली आहे 1, x1 ची किंमत आहे h, x2 ची किंमत आहे 2 आणि x3 ची किंमत आहे -6. वजा चिन्ह येतं तेव्हा कंस करायचे आहेत, छेद 3 तसाच आहे, कॉमा y ची किंमत दिलेली आहे 5, y1 ची किंमत आहे -6, y2 ची किंमत इथे ठेवली 3 आणि y3 ची किंमत आहे K. मग छेद 3 तसाच आहे आणि मग पुढच्या पायरीला आपण हे दोन्ही बाजू इथे सोडवणार आहोत. म्हणजेच 3 ला इकडे घेतलं डावीकडे, छेदातले 3 होते, इकडे आल्यावर गुणाकारात आले 1 × 3 बरोबर h + 2 आहे तसंच लिहिलं, अधिक गुणिले वजाचा गुणाकार -6 झाला इथे. तसंच उजवीकडे 5 आणि 3 यांचा गुणाकार करायचा आहे डावीकडे, कारण 3 इकडे डावीकडे घेतले ते गुणाकारात आले. उजव्या बाजूला -6 अधिक 3 K सर्व आहे तसंच ठेवलंय. मग पुढच्या पायरीला लिहिलं 3 × 3 यांचा गुणाकार झाला, h ला h तसाच आहे. इथे या दोघांचा हिशोब होईल, भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी होईल, 6तून 2 गेले 4, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आलं आणि इथे 5 × 15 गुणाकार. इकडे या दोघांचा हिशोब झाला, भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी झाली, 6तून 3 गेले 3, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, अधिक K तसाच आहे. पुढच्या पायरीला 3 ला 3 डावीकडे तसेच ठेवले, हे -4 डावीकडे घेतले ते अधिक झाले, h उजवीकडे तसाच ठेवलेला आहे, हे फक्त -4 डावीकडे घेतले ते प्लस झाले. तसंच इथे 15 डावीकडे तसेच आहेत, -3 ला डावीकडे घेतलं ते अधिक झाले, K उजवीकडे होता तसाच आहे. म्हणजेच 4 आणि 3 यांची बेरीज झाली 7 बरोबर h, इथे 15 आणि 3 18 बरोबर K. म्हणजेच h आणि K दोन्ही किमती मिळाल्या, h बरोबर 7 आणि K बरोबर 18 आणि याच किमती आपल्याला या उदाहरणात
काढायच्या होत्या. एच आणि के च्या किमती आपल्याला काढायच्या. सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ एच अँड के. एच इज इक्वल टू 7 अँड के इज इक्वल टू 18. हे आपलं अंतिम उत्तर आहे.